शुभ्रा, अगं काय चाललंय तुझं? चल ना, उशीर होतोय शाळेला. मम्मा, आय एम रेडी. तुलाच लेट झालाय. आणि हे काय? तू कॉमिक्स वाचतेस शाळेत? तुझा हिस्ट्रीचा पिरियड आहे ना, तो जेव्हा बोरिंग आहे ना, मग मी आणि निकिता लास्ट बेंचवर बसून कॉमिक्स वाचतो. वा, आणि हे तू निर्लज्जपणे सांगतेस मला. अगं तूच तर म्हणालीस ना की सगळं खरं बोलायचं म्हणून. अगं शुभ्रा, म्हणजे उद्या तू वाटेल ते करशील आणि येऊन सांगशील, मग मी. अगं त्या हिस्ट्रीच्या टीचर आहेत ना, त्या जाम बोरिंग आहेत. सगळ्या लेसन्स मी स्वतःहून वाचते. हवं तर माझी एक टेस्ट घे. शुभ्रा, जर मला शाळेतून कंप्लेंट आली ना, तर मी अजिबात येणार नाही शाळेत. बाबांना पाठवशील? काय म्हणालीस? काय नाही, सॉरी बोलले. हॅपी, निघूया. मंजिरी आहेस ना ग? बरं झालं बाई. आई आली डोक्याला शॉट. शुभ्रा, मंजिरी, म्हटलं गेलीस की काय पुन्हा बाहेर लोकांची घरं रंगवायला? ओ काकू, माझी आई इंटिरियर डिझायनर आहे. हो का? काय चुरू चुरू बोलती आमची बावली. लहान असताना बिस्किट द्या म्हणून नाचायची. आता शिंग फुटलीये. बरं ते जाऊ दे. मंजिरी, तुझ्याकडे कोळथाचं पीठ आहे का ग? आज की नाही मला ह्यांच्यासाठी कोळथाची थालीपीठ करायची. अगं सकाळी मारे म्हटलं ना मी यांना, आणि डबा उघडून बघते तर कोळथाचं पीठच संपलेलं. मी म्हटलं तुझ्याकडे तरी बाई आहे. अगं बाई आहे दुकानात. वा, काय चुणचुणीत आहे आमची बावली. शुभ्रा, काकू आहेत किचन मध्ये, मी निघते. मग काल वाढदिवस कसा झाला? छान. शुभ्राचे बाबा आले होते की नाही काल तरी? आम्हाला उशीर झाला, आम्ही निघतो. चल बा. एक्सक्यूज मी काकू. हो या. नवऱ्याचा विषय निघाला की नेहमीच पळ काढते ही बया. नवरा असेल तरी येणार ना, आम्हालाही कळतात सगळ्या गोष्टी.